नंदू काका, आपल्या गावचा रस्ता पण किती विचित्र आहे ना. गावची हद्द, आयुष्याची हद्द एकाच वळणावर थांबते. गावाबाहेर जाण्याचा रस्ता एक, पण जाळण्याचे ठिकाणे दोन. माझं लेकरू माझ्या पोटी फकस्त जन्म घेतलाय ग, पण वाढलंय तुझ्याच पदराखाली. हाताला फोड येईपर्यंत काम करतेस. कोणासाठी? पोरासाठीच ना. पोरानं 4 बुक शिकून मोठा साहेब व्हावं. काम संपल्यावर 2-4 पोते उचलतो, त्याच्यात काय. मोठा साहेब तर होईलच, पण चांगला माणूस बनला पाहिजे. तो काय तुला प्रपोज करणार नाही. उद्या आपण राजाच्या रिसॉर्टला चाललोच होत ना. तूच कर की प्रपोज त्याला. कावरा स्कॅन करतेस त्याला. IPS होणार तू. आम्ही लक्षात राहू ना तुझ्या. बस का आता, तू पण सुरू झाली का? आज तरी पुस्तक ठेव बाजूला. पुस्तकं जर बाजूला ठेवली ना, तर एखाद्या पडीक कोपऱ्यात पण जागा मिळणार नाही. अख्खं आयुष्य तुझ्या प्रेमात जाणारा नंद्या इथल्या वार्डातून नगरसेवक म्हणून निवडून आलाय. तू हे करायला आलीस इथे. तू तर काहीच बोलू नकोस. उद्यापासून तुझा हा मुलगा मला गावात दिसता कामा नये. आता किती तोंड काळा करायचं बाकी आहे नाना? ज्या प्रेमाला व्याख्या असते ना, ती प्रेम नाही बघ, तो कसला तरी स्वार्थ समजावा. लेकीच्या जन्माची लायकी समजून घेण्या इतका समाज लायक झालाच नाही. नियतीने कसा खेळ मांडला ना आपल्या आयुष्याच्या. तुमच्यासारख्या लोकांच्या बुरसटलेल्या विचारांना छेद देऊन आम्ही जर प्रेमाचा ऊत केला असता ना, तर ते श्रेष्ठ ठरलं असतं.